काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार नेत्या सुप्रिया सुळे बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। सकाळी 9 वाजता मसाजोग इथं धनंजय देशमुख यांची त्या भेट घेणार आहेत। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर सुप्रिया सुळे या मसाजोगला जात आहेत, देशमुख कुटुंबियांची भेट घेत आहेत आणि त्यानंतर त्या परळीत देखील जाणार आहेत। महादेव मुंडे यांच्या कुटुंबियांची त्या भेट घेणार आहेत। परळीमधील व्यापारी महादेव मुंडे यांची 16 महिन्यांपूर्वी निर्घृण हत्या करण्यात आली होती। या प्रकरणातील आरोपींना अद्याप अटक झालेली नाहीये। परळी शहरामध्ये जाऊन महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंची भेट घेऊन त्या त्यांचं सांत्वन करणार आहेत। आता आपण सकाळच्या 100 बातम्यांकडे वळूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज मुंबई महापालिका निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहेत। शिवसेना संघटना मजबूत करण्याकरता मुंबईतील सगळ्या आजी-माजी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची वरळीतील NSCI डोममध्ये बैठक होणार आहे। एकनाथ शिंदे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत। अनेक वर्ष राज्याचं नेतृत्व केलेल्या नेत्यांना दुष्काळात पाणी देता आलं नाही। तुतारी फुंकून पाणी येत नसतात, पण राज्यात पाणी देण्याचं काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करतायत, अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटलांनी शरद पवारांवर बोचरी टीका केली। काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळ यांनी निवड अनपेक्षित वाटते। ज्यांना काँग्रेसमध्ये राहून सत्ता भोगली त्यांनी हात वर केल्याची टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। मनोज जरांगे माझ्यावर रागवले जरी असले तरी त्यांचा राग नाही, अशी प्रतिक्रिया भाजप आमदार सुरेश धस यांनी दिली। तर मसाजोगमधील बैठकीबाबत 20 तारखेला भूमिका जाहीर करणार आहे, असं धस म्हणाले। सुरेश धस यांच्याकडून मला खूप अपेक्षा होत्या, ते धनंजय मुंडेंना भेटतील असं मला कधीच वाटलं नव्हतं, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली। तर नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी सुद्धा सुप्रिया सुळेंनी केली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची 20 तारखेला रामटेक विधानसभा मतदारसंघात होणार असल्याची बैठक होणार असल्याची माहिती मिळते। आशिष जयस्वाल यांनी दिली। यावेळी काही जणांचा पक्षप्रवेश होतील असाही दावा जयस्वाल यांनी केला। युवा सेनेच्या विस्तारासाठी प्रताप सरनाईक यांचे पुत्र पूर्वेश सरनाईकांनी कोकणाचा दौरा केला। या कोकण दौऱ्यात युवा सेनेशी संवाद साधून आगामी निवडणुकीसंदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं। शिवजन्मोत्सवानिमित्त छत्रपती संभाजीनगरामधील क्रांती चौकात शिवकालीन साहसी खेळांचं आयोजन करण्यात आलं। यावेळी उबाठा नेते अंबादास दानवे यांनीही तलवारबाजी केली। महाराजांना अभिवादन करत दानवेंनी तलवारीला नमस्कार करत तलवारबाजी केली। रत्नागिरीच्या दापोली नगरपंचायतीत उबाठा पक्षाला खिंडार पडलाय। 5 नगरसेवक उद्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून उबाठात आलेले नगरसेवक आता शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत। उल्हासनगरमध्ये एका बांगलादेशी नागरिकाला चक्क पोलीस क्लिअरन्स मिळवण्याकरता पोलीस ठाण्यात पासपोर्ट विभागात दाखल व्हावं लागलं। तो तिथे गेला, मात्र तो गेल्या अनेक वर्षांपासून खोट्या कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करत असल्याची बाब समोर आली आहे। पोलिसांनी त्याला अटक केली। 20 फेब्रुवारीपर्यंत या इसमाला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नाशिकच्या सिडकोतील माऊली लॉन्स महालक्ष्मी नगर इथं एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा घालण्यात आला। बंदुकीचा धाक दाखवून लाखो रुपयांचा सोन्याचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला। या घटनेमुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे। नागपुरामध्ये क्षुल्लक कारणावरून गुंड प्रवृत्तीच्या तरुणाची हत्या करण्यात आली। गुंड प्रवृत्तीच्या लोकांनीच त्या तरुणाची हत्या केली आहे। पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। मुलुंडमध्ये हॉटेलचं पेमेंट केल्याची पावती मागितली म्हणून चार्टर्ड अकाउंटंटला खोलीत कोंडून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांनी बावधन पोलीस स्टेशन हद्दीतील बॉम्बे हाय बारवर मध्यरात्री धाड टाकली। या छापेमारीत हुक्का पॉटसह म्युझिक सिस्टम, कम्प्युटर, सोफा सेट, राऊंड टेबल, चेअर्स, CCTV अशा 10 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला।
वसईच्या सातिवली इथं एका परीक्षा केंद्रावर अंबरनाथहून आलेल्या डमी विद्यार्थ्यानं 12वीची परीक्षा देण्याचा प्रयत्न केला। याची मनसेच्या पदाधिकाऱ्यांना कुणकुण लागली आणि त्यांनी पाठलाग करत विद्यार्थ्याला पकडलं, पोलिसांच्या ताब्यात दिलं। वसई तालुक्यामध्ये शालेय शैक्षणिक क्षेत्रात भलं मोठं रॅकेट असल्याचा मनसेनं दावा केलेला आहे। मुंडवा जॅकवेलमधून पुणे महानगरपालिकेनं प्रक्रिया न केलेलं गटाराचं पाणी जुना कॅनॉलमध्ये सोडल्यानं नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय। डेंग्यू, मलेरियासह जीबीएसचा धोका निर्माण झालाय। याबाबत तक्रार केल्यानंतर दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केलाय। विरार पूर्वेकडील मनवेलपाडा इथं एका भरधाव टेम्पोनं दुचाकीला जोरदार धडक दिली। या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झालाय, तर दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय। मात्र या अपघातानंतर तब्बल अर्ध्या तासानं रुग्णवाहिका आल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला। विक्रोळीत कॉलेजवरून घरी जाणाऱ्या 2 विद्यार्थिनींना रिक्षानं जोरदार धडक दिली। या धडकेत दोघी गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या प्रकरणी रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड शहरातील पूर्णानगर परिसरातील एका पेट्रोल पंपावर पेट्रोलमध्ये चक्क पाणी आढळून आलं। यावेळी वाहनांमध्ये पाणीयुक्त पेट्रोल भरल्यानं वाहनं बंद पडल्याची माहिती समोर आली आहे। आपण एक महत्त्वाची बातमी बघूया। आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय होऊ शकतात। राज्यात जीबीएसचा प्रादुर्भाव वाढतोय, त्या संदर्भातली चर्चा होऊ शकते। तसंच पीक विम्यावरही चर्चा होण्याची शक्यता आहे। राज्य मंत्रिमंडळाची बैठक महत्त्वाची असते। साधारणपणे दर आठवडा की दर 15 दिवसांनी ही बैठक होते। या बैठकीमध्ये राज्यातल्या महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा होऊन निर्णय सुद्धा घेतले जातात। आज जीबीएसचा वाढता प्रादुर्भाव आणि पीक विमा या संदर्भात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊ शकते। साधारणपणे 11 किंवा 12 वाजता राज्य मंत्रिमंडळाची बैठक अपेक्षित आहे। पुन्हा एकदा सकाळच्या 100 बातम्या। एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यात 24 फेब्रुवारीला गणेश नाईकांचा जनता दरबार भरणार आहे। ठाण्यात विविध ठिकाणी गणेश नाईकांचे बॅनर लावण्यात आले। त्यामुळे ठाण्यात भाजप आणि शिवसेनेत शीतयुद्ध सुरू आहे का, अशा चर्चा आहे। महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकरता आता नेमण्यात आलेली समिती अमान्य असून निवृत्त न्यायाधीशांनी चौकशी करावी अशी मागणी शिवराज राक्षे यांनी केली आहे। तर माझ्यावर अन्याय करणाऱ्यांना निलंबित करावं अशी मागणीही त्यांनी केली आहे। चिपळूणमध्ये भव्य क्रिकेट स्टेडियमचं उद्घाटन 25 फेब्रुवारीला होणार आहे। या उद्घाटन सोहळ्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातील नामवंत खेळाडू उपस्थित राहणार आहेत। अकोला शहरातील जुनं शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका कुंटणखान्यावर पोलिसांनी छापा टाकला, कारवाई केली। या प्रकरणी पोलिसांनी कुंटणखाना चालवणाऱ्या एका इसमासह 4 महिलांना ताब्यात घेतलं। पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी सोन्याच्या पानाची माळ अर्पण करण्यात आली। देणगीदार मीना राजेंद्र पाटील यांचा मंदिर समितीच्या वतीनं सत्कार सन्मान करण्यात आला।